बाप्पा मोरया. हॅलो, वेलकम टू वन मोर व्लॉग. आणि आजचा व्लॉग असणार आहे पिकनिकचा. मी आणि माझी ऑफिसची टीम चालली. इकडे बघा, हा इकडे पण आहेत काही जण आणि साधारण 40 जण तरी असणार आहेत. अजून येत आहेत सगळे आणि आम्ही आता ठाणे स्टेशनच्या इकडे आहोत. आता चाललोय. स्टे ट्यून. आणि आज पिकनिकसाठी कस्टमाइज टी शर्ट घातलंय कर्टसी बाय प्रेसिता कांबळे. हे गिफ्ट आहे, बड्डे गिफ्ट. मी तुम्हाला बड्डे गिफ्टचा वेगळा ब्लॉग दाखवणार होते, पण आता एक एक करून वापरात काढते. तसेच गिफ्ट बघा. चला चला. तर येस, ही आहे स्नेहा. बऱ्यापैकी तुम्ही अनेकांना ओळखता, त्यामुळे वेगळी ओळख नाही सांगत. पण ही स्नेहा, सुषमा, अंकिता, शिवानी आणि ह्या सगळ्या माझ्या कलिग्स मैत्रिणी आहेत. ही दीक्षिता ऑफकोर्स, प्रेसिता मॅडम, त्याच्यानंतर मागे अक्षय, प्रवीण सर, हे सगळे बसलेत. ही आहे सिद्धी चित्रे, आपल्या व्हिडिओ नेहमी कमेंट करत असते, सगळ्यात भारी कमेंट करते ती. आणि शृंखला अगेन. आम्ही नागोठण्याजवळ थांबलो होतो कामत हॉटेलला. छान नाश्ता केला तिथे. पुरी भाजी घेतली होती, मिसळ घेतली होती. कोकणातली ना मिसळ समहाव आता ठीक आहे, चांगल्या लागल्या सगळीकडच्या, पण तिखट नव्हत्या यार, कुठेच तिखट नव्हत्या आम्हाला मिसळ मिळालेल्या, सांगूनही नाही. आणि आम्ही 4 जणी होतो, त्यामुळे एकत्र व्हरायटी म्हणून डोसा घेतला होता. आता एक गाणं आहे का, बसमध्ये अंताक्षरी खेळत, गाणी गात, नाचत जात होतो. ते कुठेतरी कोणाला बघवलं नाही. आणि हा एका मार्गावरती मध्ये झाला ॲक्सिडेंट. आमच्या बसचा नाही झाला, अन्य कुठल्या तरी एका कंटेनरचा झाला होता. त्यामुळे सगळी जी वाहतूक होती ती अडून होती. साधारण अर्धा तास तिथे घालवल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि तिथे आम्हाला दिसला हा सुंदर धबधबा. इथे ना आम्हाला बाय द वे पुण्याची टीम पण दिसली होती. तुम्हाला तर दिसते का बघा, तीच ती. नंतर एका पेट्रोल पंपच्या इथे आम्ही हॉल्ट घेतला होता आणि तिथे असा ना जोरदार पाऊस झाला. त्याच्यामुळे म्हटलं ते व्हिज्युअल्स थोडे कॅप्चर करूयात. साधारण 12 तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो हरणे बंदर येथे. आणि एकेकाच्या बॅगा बघा, किती मोठ्या मोठ्या बॅगा घेतल्या आहेत. कारण ऑफकोर्स गर्ल्स ट्रिप, आम्ही म्हणजे आमच्या हिशोबाने तरी गर्ल्स ट्रिप पण होती, त्यामुळे खूप कपडे आणले होते सगळ्यांनी. त्या मॅडमनी तर एक सूटकेस आणली होती. बाय द वे 2 दिवस आम्ही स्पंदन विलाला राहिलो. मी तुम्हाला रूम टूर देताना त्याचा रिव्ह्यू देते. इथे आमचे जे संपादक आहेत लोकसत्ता.comचे योगेश सर, त्यांनी आमची सगळ्यांची राहण्याची सोय केली होती या स्पंदन विलामध्ये. आणि अमेझिंग सोय केली होती. राईट फ्रॉम स्टे, जेवण, पिकनिकचे जे स्पॉट्स कवर केले, सगळ्यामध्ये बेस्टेस्ट पिकनिक झाली. सर आहेत म्हणून नाही सांगते, जेन्युइनली सांगते. नंतर आम्ही विलामध्ये आल्यावरती वरचा जो माळा होता तो मुलींना दिलेला होता. 2 रूम होत्या. एकीकडे पुणे टीम आणि मुंबई टीमचे काही जण होते आणि दुसऱ्या बाजूला मी आणि माझ्या काही फ्रेंड्स आणि आमच्या टीममधले काही जण होते. रूमच्या बाहेरच असं हे छान टेरेस केलेलं होतं, जिथे समोर तुम्ही बघताय ते जे व्यवस्थापक मॅनेजर आहे तिथले त्यांचं पण घर आहे तिथे. आणि समोर हे इतकं सुंदर कोकणाचं निसर्गरम्य असं वातावरण, सगळीकडे हिरवळ पसरली होती. आणि हा स्पंदन विलाचा अगदी बघताय ना तुम्ही जितक्या बारकाईने, चिऱ्यांचे दगड, लाल रंग, हे सगळं एकदम कोकणाची एक अनुभूती देणारं आहे असं म्हणता येईल. नंतर मी तुम्हाला आता एक रूम टूर दाखवते. बेसिकली हा आमचा, इथे मी दीक्षिता बघा नाव घेतलं हाजीर. दीक्षिता, प्रेसिता, स्नेहा, सुषमा, अंकिता, शिवानी, आम्ही सगळे इकडे, स्नेहा कोलते, आम्ही सगळे इथे राहत होतो. डायनिंग टेबल होता रूममध्ये, फ्रीज होता, मिनी फ्रीज. बेसिकली कोल्ड्रिंक्स वगैरे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे टुरिस्ट येत असतील त्यांच्यासाठी. पावसाळ्यात तर आम्हाला गरज नाही लागली. अशा विंडोज होत्या, त्याच्यामुळे ना कुठेही असं कोंदट वातावरण झालं नाही. आम्ही नंतर जेवणासाठी जात होतो ना, तर मध्ये मला असा एक छोटासा, आय गेस याला वावळ म्हणतात, माझं चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, बरोबर असेल तरीही सांगा. तिथून आम्ही चालत सरांच्या घरी पोहोचलो. तिथे आमची जेवणाची सोय केली होती. वरण, भात, पापड, लोणचं, इतका भारी मेन्यू होता.
अगदी म्हणजे ना शाही पनीर बिनीर चिकन बिकनला पण फेल करेल. तुम्हाला अतिशयोक्ती वाटत असेल पण एका शाकाहारी माणसाला आणि त्यातही वरण भात आवडणाऱ्याला विचारून बघा. ही आहे शृंखला. आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. ती हसली का ते आता बघा बरं का तुम्ही. आरामात चला, कारण आमच्या ट्रिपमध्ये आमच्याबरोबर होती विनी, विनायक सरांची जर्मन शेफर्ड, आणि ती आम्हाला सगळ्यांना बघून पहिले खूप घाबरली होती आणि म्हणून आम्ही पण घाबरलो होतो. करा बरं. जेवल्यावर आम्ही सरांचा डान्स बघितला. ते प्रदीप सर ओळखता ना तुम्ही त्यांना, इन्फ्लुएन्सरच्या जगातच्या सगळ्या बिहाइंड द सीन ब्लॉगमध्ये दिसतातच आहे ते. नंतर जेवल्यावर आम्ही निघालो हरणे बंदरच्या इथला जो मेन बीच आहे तिकडे जाण्यासाठी. लाईट हाऊस आहे तिथे आणि हे कोकणातल्या गावाचं सौंदर्य म्हणजे घरातून ना काही ठिकाणून ते चुलीवर जी लाकडं जळत असतात ना त्याचा असा मस्त धूर येत होता आणि खूप एस्थेटिक म्हणतात ना तसं दिसत होतं. बाय द वे तुम्हाला जे समोर दिसते ना ती कमान, तो भुईकोट किल्ला असं आम्हाला सरांनी सांगितलं. आणि आमचा अनिल मागणं कॉमेंट्री देत होता की तो दौलताबादचा भूकंप वगैरे झाल्यावरती हा किल्ला बनला होता. सगळे ब्लॉगर्स आहेत आमच्याकडे, सगळेजण शूट करत होते. इथे या बोटी ठेवल्यात. इथे बेसिकली आजूबाजूला मच्छीमार जे लोक आहेत, ऑफकोर्स बंदर आहे त्याच्यामुळे मच्छीमार जे आहेत ते जास्त वास्तव्याला आहेत. इथे पोहोचल्यावरती आम्ही बघितलं समुद्र इतका खवळलेला होता, इतका सुंदर दिसत होता, पण इतक्या त्या ज्या लाटा बघून ना मनात थोडीशी भीती वाटत होती. आणि वरचं आकाश बघा, इतकं मळभ दाटलं होतं आणि थोड्याच वेळामध्ये इतका असा दडकून पाऊस पडला ना की तर मी शूट नाही करू शकले, कारण पाऊस इतका होता की ना काही जण असे खाली छत्रीखाली आम्ही लपून वगैरे बसलेलो. त्या प्रदीप सरांचा पॉन्चो बघितलात ना मगाशी, तो रेनकोट भला मोठा, त्याखाली लपले होते लोक. तेच मी आता सांगत असेल. तर आता आम्ही आलो समुद्रावरती, हरणे बंदर जे आहे तिकडे, आणि इकडून एक किल्ला पण आहे. म्हणजे मगाशी मी जो तुम्हाला दाखवला होता तो भुईकोट किल्ला, आणि आता जो आपण समोर बघणार आहोत तो एक इथे सुवर्णदुर्ग किल्ला म्हणून सुद्धा आहे. ह्या खवळणाऱ्या लाटा बघा, हे लोक सगळे आमच्या बरोबरच आहेत. डेंजर लाटा आहे, डेंजर लाटा. पाऊस नाहीये सध्या. सगळ्यांचं इकडे शूट चाललंय समुद्राच्या लाटांचं. दीक्षिता, प्रेसिदा, स्नेहा बोलते ये ना जरा पुढे ये. तर अशी सगळे झाले. हॅलो, शृंखलाला भेटत When two vloggers meet. आम्ही आज मॅचिंग पण करून आलोय. लग्नाचा ब्लॉग आणि आत्ताचे पण तिच्या चॅनलवर ब्लॉग पाहू शकता. आणि हिच्या चॅनलवर पण बघा, ही शृंखला नाही तुम्ही ओळखता. आपल्या चॅनलवर हिच्या लग्नाचे हळदीचा लग्नाचा दोन्ही व्हिडिओ आहेत आणि ऑफिसमध्ये देखील सगळे आहेत. येस, चला. सो बीचवरती येताना मधला जो पार्ट, एक पॅच मी तुम्हाला मगाशी व्हिडिओ केला तो दाखवला. त्यानंतर अशा काही पायऱ्या होत्या आणि या पायऱ्या चढून जेव्हा आम्ही वर गेलो त्यानंतर आम्हाला दिसला तो हा समुद्र. लाटा किती उंच उसळत आहेत बघा. दगडं होती, खडकं होती तिथे, ज्याला ना लाटांचा इतका वेग होता. आणि पावसामुळे ऑफकोर्स पाणी पण भरपूर होतं. आणि इथे असं एक बेसिक सपाट थोडंसं स्ट्रक्चर होतं ना, तिथे पण येऊन त्या लाटा पूर्ण पुढे यायच्या, आदळायच्या, वर उसळायच्या आणि परत त्या सलग जायच्या. इतकं सुंदर वातावरण होतं. एकदा ना समुद्राचा आवाज आहे का.
पावसात भिजून धमाल मस्ती केल्यावरती आम्ही घरी गेलो, कपडे बदलले, म्हणजे विलावर गेलो आणि पुन्हा आलो सरांच्या घरी जेवणासाठी. तिथे खिचडी आणि ताकाचा बेत केला होता. मी खरं सांगते, मला फार चटपटीत खाण्याची आवड आहे, पण मला हा मेन्यू इतका आवडला ना, सकस आहार एकदम. हे आमचे काही फोटोज आहेत बसमधले, बीचवरचे, या माझ्या सगळ्या मैत्रिणी. आता आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबूया, पण आणखीन 2 पार्ट येतील, ते सुद्धा आवर्जून बघा. स्पंदन विलाविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील ना रिव्ह्यू वगैरे बाबत, तर नक्की विचारा, मी कमेंटमध्ये सांगते. आणि हो, पुढचा व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब काहीतरी करा. आणि नवीन व्हिडिओ येईपर्यंत स्टे ट्यून, बघत राहा. चला, बाय बाय.